मौलाना मसूद अझहरची मृत्यूची बातमी येते। बातमीला अजूनही अधिकृत दुजोरा नाहीये। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत आहेत। सर, या क्षणाची मोठी बातमी मसूद अझहरचा अंत झाल्याचं वृत्त समजते, अर्थात बातमीला अजूनही अधिकृत दुजोरा नाहीये। प्रश्न एकच निर्माण होतोय की जो माणूस आर्मीच्या रुग्णालयात उपचार घेतोय त्या माणसाबद्दल पाकिस्तान अत्यंत सावधतेने भूमिका घेत होती। त्याच्यावर बहुतेक आजारी आहे असं सांगण्यात येत होतं। कित्येक दिवसांपासून तो उपचार घेत होता असंही आता बातमी कळते। पण हे सगळं कळत असताना जर मसूद अझहरच्या मृत्यूची बातमी येत असेल तर आपली पहिली प्रतिक्रिया काय असेल? देवळणकर सर, प्रथम तर हे लक्षात घ्यावं लागेल की ही जी बातमी येते आहे ही प्रामुख्याने 4 महत्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती ही बातमी येते आहे। याच्यातली पहिली घटना जी 14 फेब्रुवारीला घडली होती, जी पुलवामाचा दहशतवादी हल्ला होता, ज्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने घेतलेली होती। दुसरी जी घटना आहे ती म्हणजे त्याच आठवड्यामध्ये पॅरिसमध्ये फ्रान्समध्ये महत्वपूर्ण बैठक झाली। ती बैठक होती फिनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सची, ज्याच्यामध्ये पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितलं गेलं होतं की जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत भविष्यामध्ये हवी असेल तर जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझहर मसूदवर कारवाई करा। त्यानंतर 1 मार्चला युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिका या 3 देशांनी मिळून जैश ए मोहम्मदचाच म्होरक्या अझहर मसूद, ज्याच्या मृत्यूची बातमी आता येते आहे, त्याला UN डेझिग्नेटेड टेररिस्ट म्हणून घोषित करा अशा पद्धतीची प्रस्ताव आणलेला होता। आणि चौथी जी तुम्ही आता दाखवली, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी गेल्या 19 वर्षांमध्ये पाकिस्तानची गोष्ट सातत्याने नाकारत आलेला होता, ते म्हणजे अझहर मसूद हा त्यांच्या भूमीवरती आहे। ती पहिल्यांदा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कबूल केलेलं होतं आणि तो रावळपिंडीमध्ये पाकिस्तानच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होता। याच्यावरनं ह्या 4 घटनांच्या पार्श्वभूमीवरती ही गोष्ट येते आहे। आपण ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्या सर्व व्ह्यूअरसाठी की पाकिस्तान हे प्रोपोगंडा स्टेट आहे, तिथं आपल्यासारखी लोकशाही नाही। त्यामुळे जेही काही स्टेटमेंट येईल हे पूर्णपणे बनवलेलं स्टेटमेंट असेल, मॅन्युफॅक्चर्ड असेल, पूर्णपणे फॅब्रिकेटेड असेल आणि ते जाणीवपूर्वक त्याला पूर्ण घुमवून फिरून पाकिस्तान जगापुढे आणि भारतापुढे आणण्याचा प्रयत्न करेल। त्यामुळे ही बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी आता लक्षात घेणं आवश्यक आहे, कारण जगणं तुमचं युद्धाला पणाला लावलं तर तुमचा मृत्यूही खूप वेळेला स्वतःसाठी राज्यकर्त्यांकडून तहाला लावला जाऊ शकतो। त्याचंच हे उदाहरण कदाचित असेल। तुर्तास धन्यवाद शैलेंद्र सर आमच्याशी बोलल्याबद्दल। आपण बघतोय मौलाना मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्यापर्यंत येते। जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याचा मृत्यू झालाय। या बातमीला अजूनही अधिकृत दुजोरा नाहीये। कोण होता अझहर, एक नजर टाकूया। जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या होता। 1994 मध्ये काश्मीरमध्ये याला अटक झाली, पण कंदाहारच्या 1999ला स्वतःसाठी केलेल्या बनावात त्याचं मुक्तता झाली। कंदाहार विमान अपहरणानं त्यावेळी संपूर्ण देश आणि संपूर्ण जग हादरलं होतं। 2001 साली सुटल्यानंतर पहिलं काम याने काय केलं असेल तर ते म्हणजे संसदेवर हल्ल्याचा देशविघातक कट रचला। 2016 साली पठाणकोटच्या लष्करी तळावर हल्ला करणाऱ्यांमागे मास्टर माइंड मसूद अझहरच होता। त्याचप्रमाणे 2016 सालीच उरीतल्या लष्करी तळावर जो हल्ला झाला त्याचाही मास्टर माइंड हा मसूद अझहरच होता। 14 तारखेला झालेल्या पुलवामा हल्ल्याचा मास्टर माइंडही मसूद अझहरच होता, ज्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते। दरम्यान 2 दिवसापूर्वीच पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मसूद अझहर हा आजारी असल्याचं वृत्त दिलं होतं। त्यामुळे मसूद अझहर आहे कुठे याच्याकडे जगाचं लक्ष लागलं होतं। त्याला कॅन्सर होता अशी प्राथमिक माहिती समोर येते आणि त्याच्यातच आता लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये मसूदवर उपचार सुरू होते। ही सगळ्यात मोठी आणि गंभीर बात या निमित्तानं पुढे आली आहे। कर्करोगानं मृत्यू झाल्याचं प्राथमिक समजतंय, पण जर लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता तर पाकिस्तानने याची माहिती जगाला का दिली नाही, हाही प्रश्न आता खूप मोठा निर्माण झालाय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।